नमस्कार. मी परमदास जाधव. तर जे हार्मुझ सामुद्रधुनी आहे, त्याच्यात सध्या इराण आणि इस्रायलमधील जे हार्मुझची जी सामुद्रधुनी आहे, हे या युद्धामध्ये ही सामुद्रधुनी चर्चेत आहे. तर तुम्हाला वाटत असेल की समुद्रात चाललेल्या या युद्धात आपला गावातील शेतकरीशी याचा काही संबंध आहे. पण मंडळी, हे संकट थेट तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे. आजच्या या विशेष बातमीमध्ये आपण या समुद्रातील चाललेल्या या वादामुळे आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण पाहूया. तर शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सोबती म्हणजे ट्रॅक्टर आणि पंपसेट. तर हार्मुझ समुद्रातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते आणि इराणच्या या नवीन नियमामुळे आणि युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत आणि त्यातच थेट परिणाम हा भारताचे डिझेल महागणार आहे. कारण डिझेल महागलं की नांगरणी, पेरणी आणि मळणी यांचा खर्च हा निश्चितच वाढत असतोय आणि म्हणून याचा परिणाम हा आपल्या खिशावर पडतोय. तर आपल्या शेतात वापरली जाणारी रासायनिक खत, विशेषतः युरिया आणि DAP तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल आणि कच्चा गॅस आखाती देशातून येतोय. जर समुद्रमार्ग हा विस्कळीत झाला तर खताचा पुरवठा कमी होऊ शकतोय. परिणामी ऐन हंगामात खताच्या किमती वाढण्याची किंवा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आपल्याला याच्यातून दिसून येते. तर आपल्या कांदा, द्राक्षे, डाळिंब आणि बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात आखाती देशात हा निर्यात केला जातोय आणि यामुळे जहाजाचे भाडे वाढले आहेत. जर निर्यात खर्च वाढला तर व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या मालाचा जो मिळणारा भाव आहे तो कमी होऊ शकतो आणि जागतिक बाजारात आपला माल हा महाग पडेल आणि म्हणून शेतीमध्ये वापरले जाणारे मॅल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाच्या नळ्या आणि प्लास्टिक PVC पाईप हे सर्व पेट्रोलियम पदार्थांपासून बनतात आणि तेलाचे भाव वाढल्यामुळे या प्लास्टिक साहित्याच्या किमतीत 10 ते 15% वाढ होऊ शकते. आणि थोडक्यात काय, तर युद्ध जरी सीमेवर असलं तरी त्याची झळ आपल्या खिशाला पाहायला मिळते किंवा आपल्या खिशाला लागते. ती आपल्या खिशापर्यंत पोहोचते, आपल्यापर्यंत पोहोचते आणि म्हणून खताचा साठा, डिझेलचे नियोजन आणि बाजारभावाकडे लक्ष ठेवणे आता प्रत्येक शेतकऱ्याची गरज आहे. आणि इराणने भारताला मित्र राष्ट्र मानण्यामुळे काहीसा दिलासा बसला आहे. तरी महागाईचा फटका बसण्याचं आपल्याला सांगता येत नाही. कारण याच्यामुळे सगळे जे आता पुढं लावणी आले, पेरणी आली, तर ऐन वेळेस जर भाव वाढले तर त्याचा फटका हा आपल्या सगळ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात असा भोगावा लागेल. आणि हे
लवकरात लवकर थांबायला पाहिजे. जर लवकर थांबले तर आपल्यासाठी चांगलं आहे, आणि अजून काही जास्त झालं तर आपल्याला ह्या मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागेल.